नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी या ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये आपण लेखन विभाग या लेखन विभागाविषयी माहिती घेणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने आपण काही मागील तासाला वर्णनात्मक निबंध या निबंध लेखनाविषयी माहिती पाहिलेली आहे। त्याचप्रमाणे आज आपण सूचना फलक या लेखन विभागामधीलच सूचना फलक याविषयी माहिती पाहणार आहोत। या मराठी विषयामध्ये लेखन कौशल्य अंतर्गत येणारे सूचना फलक लेखन कसे करावे किंवा सूचना फलक कसे तयार करावेत हे आज आपण बघणार आहोत। सर्वच विद्यार्थ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। बघा, सूचना फलक तयार करण्यासाठी काय करावं लागेल तर एखाद्या गोष्टीची माहिती प्रभावीपणे दुसऱ्या व्यक्तीला समजेल असे आपण काय करत असतो, दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे म्हणजेच सूचना। बघा, आपली माहिती आपल्याजवळ असणारी माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे मांडणे यालाच आपण सूचना असं म्हणतो। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सूचना दिल्या जातात आणि आपण कधी कोणाला सूचना देत असतो, दुसऱ्यालाही सूचना देत असतो आणि आपण सूचना ऐकतही असतो। दुसऱ्याने दिलेली सूचना वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन त्यावर आपल्याला अपेक्षित कृती करावी लागते। एखाद्या व्यक्तीनं दिलेली सूचना असेल किंवा एखाद्या फलकावरती दिलेली सूचना असेल, ती सूचना आपल्याला वाचून त्यातून अर्थ समजून घेऊन त्यावर अपेक्षित अशी योग्य अशी कृती करावी लागते किंवा कृती करण्यास तयार व्हावं लागतं किंवा सज्ज व्हावं असं लागतं। याला आपण सूचना असं म्हणतो। मग सूचना फलक म्हणजे काय, आपण हे सर्व पाहिलं, सूचना म्हणजे काही पाहिलं, परंतु सूचना फलक म्हणजे काय याचा अर्थ आहे लिखित फलकाद्वारे म्हणजे फळ्यावरती लिहिलेल्या मजकुरावरून एखाद्या विशिष्ट गोष्टीची बघा, सूचना फलक म्हणजे काय तर लिखित फलकाद्वारे एखाद्या विशिष्ट गोष्टींची किंवा नियमांची माहिती परिसरातील लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे सूचना फलक होय। परिसरातील लोकांच्या पर्यंत जी काही माहिती आहे ती लोकांपर्यंत या फलकामार्फत पोहोचवणे म्हणजेच सूचना फलक। सूचना अत्यंत सोपे व प्रभावी माध्यम आहे। सूचना फलकावरती लिहिल्यानंतर एक अत्यंत आणि प्रभावी आणि सोपं असं सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचं माध्यम आहे। या सूचना फलकाचे विषय कोणकोणते असू शकतात? बघा, सूचना फलकाचे विषय शाळेतील सुट्टीच्या संदर्भात सूचना, शाळेमध्ये एखाद्या कार्यक्रमाचे असेल किंवा दिवाळी सुट्टीविषयी असेल, याविषयी सुट्ट्यांच्या संदर्भातील जी काही सूचना आहे ती फलकावर लिहिलेली असते। दुसरा आहे सहली संदर्भात सूचना। बघा, सहली संदर्भात सहल कुठे जाणार आहे, कोणत्या तारखेला जाणार आहे, तो त्या सहलीची वेगवेगळी ठिकाणं कोणती, त्याचबरोबर सहलीला जाण्यासाठी आपण रक्कम किती भरावायची आहे, या सर्व ही सर्व माहिती सूचना फलकावर देता येते। म्हणजे दुसरी आपल्याला लक्षात आली असेल रहदारीविषयी सूचना किंवा रहदारी म्हणजे जे काही ट्रॅफिक वाढेल असतं शहरामध्ये, जी काही ट्रॅफिकची म्हणजे वाहनांची संख्या वाढल्यामुळं वाहनांची वर्दळ किंवा रहदारी किंवा दळणवळण व्यवस्थित होण्यासाठी जी काही सूचना फलकावर दिली जाते, जी काही लिहिलेली असते, ती सूचना म्हणजेच रहदारीविषयीची सूचना। दैनंदिन व्यवहारातील सूचना, दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही आपण आता जो काही कोरोनाचा कालावधी आहे यामुळं
ग्रामपंचायतीच्या समोरील बाजूला फलकावरती लिहिलेलं असतं की कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळं आपल्या गावातील जो काही आठवडा बाजार आहे तो 5 दिवस बंद राहणार आहे. अशा प्रकारची जी काही सूचना आहे म्हणजे दैनंदिन व्यवहारामध्ये ही आपल्याला सूचना दिलेली असते. सार्वजनिक ठिकाणी लिहिल्या जाणाऱ्या सूचना नागरिकासाठी आवश्यक सूचना असतात. बघा, सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच सभागृह असेल किंवा एखादा सांस्कृतिक हॉल असेल, त्या सांस्कृतिक हॉलच्या बाहेर त्या ठिकाणी त्या फलकावरती दिलेली जी काही सूचना असते ती सर्वच नागरिकांच्यासाठी असते. यानंतर आपण पाहूया सार्वजनिक यामध्ये जसं आपण बाहेर कुठे सहलीला गेलो असलो तर त्या ठिकाणी सर्वच येणाऱ्या लोकांच्यासाठी सूचना फलकावर लिहिलेली असते. येथे थुंकू नका, येथे कचरा करू नका किंवा कचरा टाकू नका, शांतता राखा, गोंगाट करू नका, अशा प्रकारच्या सूचना फलकावरती लिहिलेल्या असतात. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे अशा प्रकारची सूचना फलकावरती लिहिलेली असते. हे सूचना म्हणजे या प्रकारच्या सूचना सार्वजनिक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. शाळेमध्ये आपल्याला कधी सुट्टी आहे व कशाची सुट्टी आहे याबद्दल सूचना मिळते. ही सुद्धा जे काही शाळेतील विविध जे काही कार्यक्रम असतात त्याचबरोबर सुट्टी कधी आहे याबाबतची सूचना सुद्धा फलकावरती लिहिलेली असते. तसेच शैक्षणिक सूचनामध्ये आपल्याला परीक्षेची सूचना ही सुद्धा सूचना फलकावर दिलेली असते. ही स्पर्धा कधी होणार आहे, कोणत्या तारखेला आहे, कोणत्या प्रकारची स्पर्धा आहे, यामध्ये कोणत्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यायचा आहे याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला शैक्षणिक सूचना यामध्ये देता येतात. आणि एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करायचं असेल तर किंवा कार्यक्रमाचं आयोजन आहे याबाबतची सूचना सुद्धा आपण फलकावरती लिहू शकतो. त्याचप्रमाणे मगाशी पाहिलेला विषय कोणता तर रहदारीचा म्हणजेच ट्रॉफिकचा जो काही रस्त्यावर मोठमोठ्याले फलक दिसतात त्यामध्ये आपल्याला वाहने हळू चालवा. बघा, ट्रॅफिक वाढलेलं असल्यामुळं वाहने हळू चालवा, धोक्याचे वळण आहे, गतिरोधक आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या सूचना या रहदारीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी रहदारी वाढलेली असते त्या ठिकाणी अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या असतात. मग यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग, आपण सूचना फलक तयार करत असताना लक्षात घ्यावयाच्या बाबी कोणत्या आहेत. सूचना फलक तयार करायचा कसा समजलं, परंतु सूचना फलक नेमका कसा लिहावा याबाबतची माहिती आपण आता पाहूया. सूचना फलकामध्ये काय लिहायचं असतं तर सूचना, पहिला मुद्दा आहे महत्त्वाचा, सूचना कमीत कमी शब्दात असावी. सूचना जी देणार आहोत कोणत्याही घटकाविषयी असू दे, कोणत्याही विषयाविषयी असू दे, परंतु ती सूचना कमीत कमी शब्दात असायला हवी. दुसरा घटक आहे, या दुसरा मुद्दा महत्त्वाचा आहे. बघा, सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके विषयानुसार, सूचनेचे लेखन स्पष्ट शब्दात नेमके व विषयानुसार असावे. बघा, सूचना लेखन जे काही करणार आहोत ते आपण नेमके स्पष्ट शब्दात लेखन असावं. सूचनेतील शब्द अर्थ समजण्यास सोपे असावेत. सूचना फलकावर लिहिलेली आहे परंतु तो लिहिलेला जो काही मजकूर आहे तो समजण्यासाठी सोपा असावा. नंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, सूचनेचे लेखन शुद्ध असावे. सूचनेचे लेखन शुद्ध असायला हवं. यामुळं जो काही सूचना फलकावरती लिहिलेला मजकूर आहे
तो वाचल्यानंतर वाचणाऱ्या व्यक्तीला तो समजला पाहिजे अशा प्रकारची सूचना लेखन करायला हवं. आणि या 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. का तर सूचना फलक तयार करताना या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. यानंतर सूचना फलक लेखनाचं स्वरूप कसं असावं, सूचना फलक लिहिताना ह्या सर्व माहिती, ह्या सर्व बाबी आपल्या लक्षात आल्या. परंतु सूचना फलक लेखनाचं स्वरूप कोणत्या पद्धतीचं असावं याच्यासाठी 8 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण लिहून घ्यायचे आहेत. बघा, सर्व विद्यार्थ्यांनी लिहायचे आहेत हे मुद्दे. पहिला यामध्ये महत्त्वाचा घटक आहे, सर्वात मध्यभागी संस्थेचं नाव लिहावं. म्हणजे सर्वात मध्यभागी काय पाहिजे, वरच्या बाजूस आपण कोणत्या संस्थेविषयी, कोणत्या घटकाविषयी आपण माहिती किंवा सूचना लिहित आहोत हे लिहिणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा आहे, त्याखाली सूचना हा शब्द लिहावा. सूचना हा शब्द ठळक अक्षरात लिहायला पाहिजे. त्यानंतर सूचनेचा विषय लिहावा. आपण कोणत्या घटकाविषयी किंवा कोणत्या कार्यक्रमाविषयी सूचना लिहिणार आहोत तो विषय स्पष्ट लिहावा. दिनांक लिहायला हवे. बघा, दिनांक लिहायला पाहिजे. कोणत्या दिवशी कार्यक्रम आहे तो कार्यक्रम किंवा त्या कार्यक्रमाची दिनांक लिहायला पाहिजे. मुख्य परिच्छेदामध्ये सूचना सरळ व साध्या शब्दात लिहावी. जी काही सूचना लिहिणार आहोत ती एका परिच्छेदामध्ये साध्या सरळ भाषेत लिहायला पाहिजे आणि सरळ शब्दात लिहायला हवी. नंतर 6वा महत्त्वाचा घटक आहे, सूचना देणाऱ्याचे नाव लिहायचे आहे. सूचना कोणाकडून आहे, ग्रामपंचायतीकडून आहे, नगरपालिकेकडून आहे, महानगरपालिकेकडून आहे की केंद्र शासनाकडून आहे, याबाबतची माहिती या सूचना देणाऱ्याचे नाव या ठिकाणी लिहायला पाहिजे. सूचना देणाऱ्याचे पद लिहावे. नगरपालिकेच्या अध्यक्षांच्याकडून आहे किंवा नगरपालिकेचे आयुक्तांच्याकडून आहे किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून आहे, हे आपण या ठिकाणी पदसुद्धा लिहायला हवं. आणि सर्वात महत्त्वाचा शेवटी आपण काय करायला पाहिजे, आवश्यक असल्यास पत्ता आणि फोन नंबरसुद्धा द्यावा किंवा लिहावा. बघा, या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आपण सर्वात शेवटी ज्यांच्याकडून सूचना आलेली आहे त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक किंवा लँडलाईन क्रमांक आपण त्या ठिकाणी लिहायला पाहिजे. या सर्व सूचना पाहिल्यानंतर आपण सूचना फलकाचं लेखनाचं स्वरूप आपण पाहिलं. यानंतर आपण 2 सूचना फलक पाहणार आहोत. आणखीन 3ऱ्या सूचना फलकामध्ये प्रश्न दिले जाणार आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे पण पाहणार आहोत. आणि शेवटी तुम्हाला स्वाध्यायासाठी एक सूचना फलक तयार करून आपल्या विषय अध्यापकांना दाखवायचा आहे. आपण त्यापैकी पहिला सूचना फलक पाहूया. बघा, सर्वांनीच स्क्रीनवरती पाहायला हरकत नाही. सूचना फलक असं ठळक शब्दामध्ये लिहिलेलं आहे. 23/9/2015 कपोत परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे उद्या दिनांक 24/9/2015 रोजी आपल्या परिसराचा पाणी पुरवठा बंद राहील. दुसरा परिच्छेद बघा, कपोत परिसरवासियांनी याची नोंद घ्यावी व शक्य तेवढी पाण्याची काटकसर करून सहकार्य करावे. सेक्रेटरी. बघा,
अशा प्रकारे पाणी पुरवठा विभागाकडून ही सूचना आलेली आहे आणि ही सूचना आपण हा सूचना फलक वाचलेला आहे. पुढचा सूचना फलक एक आपण पाहूया. वाचाल, बघा सर्वांनी स्क्रीनवरती बघा. वाचाल तर वाचाल, खुशखबर खुशखबर खुशखबर, पुस्तकांचे भव्य प्रदर्शन. अक्षरगंगा या संस्थेने साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने पुस्तकांचे भव्य प्रदर्शन भरणार आहे. त्यात नामवंत लेखकांच्या साहित्यकृती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. पुस्तक खरेदीवर 20% सूट देण्यात येणार आहे. तसेच ₹500च्या खरेदीवर ₹50 किमतीचे एक पुस्तक मोफत मिळणार आहे. वाचक प्रेमींनी याचा अवश्य लाभ घ्यावा. स्थळ सोनवडी क्रीडांगण, 10 ऑक्टोंबर ते 13 ऑक्टोंबर 2015, सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत. त्वरा करा, आपला पुस्तक संग्रह समृद्ध करा. अशा प्रकारे पुस्तकांचं भव्य प्रदर्शनाबद्दलची हे सूचना फलक आपण पाहिला असेल. बघा, यामध्ये स्थळ, दिनांक, वेळ आणि त्या पुस्तकावरती किती टक्के सूट आहे आणि कोणत्या प्रकारचं पुस्तक, किती रुपयाचं पुस्तक आपल्याला भेट मिळणार आहे याबाबतची सूचना यामध्ये दिलेली आहे. आपण तिसरा सूचना फलक पाहणार आहोत. त्यावरती प्रश्नही आपण पाहणार आहोत. परीक्षेमध्ये सूचना फलक दिल्यानंतर त्या सूचना फलकाची माहिती वाचून त्यावर दिलेले प्रश्नांची उत्तरं आपण कशा प्रकारे लिहावीत हे आपण पाहणार आहोत. सर्वांनी स्क्रीनवरती बघायला हरकत नाही. पेरूची फोड लागते गोड, पेरूची फोड लागते गोड, बागेतले पेरू तुमच्या भेटीला. बघा सूचना कशी दिलेली आहे. बागेतले पेरू तुमच्या भेटीला. प्रसिद्ध प्रगतशील शेतकरी श्रीमती वत्सलाबाई पानमळे यांच्या बागेतले ताजे आणि गोड पेरू यावर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला, म्हणजे बागेतले पेरू थेट तुमच्या भेटीला येणार आहेत, तुम्ही घ्यावेत अशी सूचना दिलेली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध असणारे ताजे पेरू अल्प दरात उपलब्ध. राहत्या परिसरातील नागरिकांच्या खास आग्रहास्तव विक्री 10 जानेवारीपासून निमगाव बस स्टँडच्या शेजारी सुरू होईल. त्वरा करा, बाजारभावापेक्षा निम्म्या दरात पेरू खरेदी करण्याची संधी फक्त संक्रांतीपर्यंतच. त्यानंतर बाजारभावाने पेरू मिळतील. अशा प्रकारची सूचना या पेरू विक्रीच्या संदर्भात दिलेली आहे आणि त्यावर आधारित आपण 4 प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा काय आहे. सूचना फलकावरती आधारित प्रश्न काय विचारलेला आहे. तर पहिला प्रश्न, पेरूची विक्री कोठे होणार आहे. पेरूची विक्री कोठे होणार आहे. तर सूचना फलक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल, पेरूची विक्री निमगाव बस स्टँडच्या शेजारी होणार आहे. यानंतर दुसरा प्रश्न बघा, गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध म्हणजे काय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रसिद्ध म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर बघा. गल्लीपासून म्हणजेच एखाद्या छोट्या खेड्यापासून व दिल्लीपर्यंत म्हणजे मोठ्या शहरापर्यंत सर्व ठिकाणी प्रसिद्ध असे हे वाक्य दिलेलं होतं सूचना फलकामध्ये. नंतर तिसरा प्रश्न बघा, 10 जानेवारीपासून संक्रांतीपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त किती दिवस पेरू अल्प दरात मिळतील. कसा प्रश्न विचारलेला आहे बघा.
10 जानेवारीपासून संक्रांतीपर्यंत म्हणजेच जास्तीत जास्त किती दिवस पेरू अल्पदरात मिळतील? आपल्या सर्वांना माहिती आहे की संक्रांतीपर्यंत म्हटल्यानंतर मकर संक्रांती 14 जानेवारीला असते आणि त्यामुळं 10 जानेवारी ते 14 जानेवारीचा कालावधी म्हणजेच 10 जानेवारी हा दिवस जर धरला तर 10 ते 14 एकूण 5 दिवस पेरू विक्रीसाठी असणार आहेत. तर उत्तर बघा काय लिहायचं, संक्रांत 14 जानेवारीला असते म्हणजेच जास्तीत जास्त 5 दिवस पेरू अल्पदरात मिळतील. या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या. संक्रांत 14 जानेवारीला असते म्हणजेच जास्तीत जास्त 5 दिवस पेरू अल्पदरात मिळतील. चौथा प्रश्न पहा, अशा पद्धतीने पेरू गेल्या वर्षी विकले गेले होते का? ते तुम्हाला कशावरून कळते? सूचना फलक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. उत्तर त्याचं बघा, अशा पद्धतीने पेरू गेल्या वर्षी विकले गेले नव्हते. हे यावर्षी पहिल्यांदाच थेट तुमच्या भेटीला या वाक्यावरून कळते. बघा, गेल्या वर्षी हे पेरू काही विकायला आलेले नव्हते. थेट तुमच्या भेटीला अशा या वाक्यावरून आपल्याला समजते. यानंतर आपण अशाच पद्धतीचा एक स्वाध्यायाच्या स्वरूपामध्ये तुम्ही सूचना फलक तयार करावयाचा आहे. त्या सूचना फलकाचा जो प्रश्न आहे तो सर्वांनी लिहून घ्यायचा आहे. बघा, गाताची वाडी तालुका बार्शी इथले शेतकरी श्री उस्मान मुलानी यांच्या स्वतःच्या शेतातली दगडी आणि मालदांडी ज्वारी बाजारभावापेक्षा कमी किमतीत विकणार आहेत. त्यांच्यासाठी जाहिरात तयार करा. म्हणजे उस्मान मुलानी यांच्या शेतातील जे काही मालदाणी ज्वारी आहे या ज्वारीविषयी आपण सूचना फलक तयार करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी हा सूचना फलक तयार करायचा आहे आणि विषय अध्यापकांना तो लिहून दाखवायचा आहे. आणि याबाबत काही आणखीन अडचणी असतील तर विषय अध्यापकांशी संपर्क करायचा आहे. धन्यवाद.